महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं दुर्दैवी अपघाती निधन झालं. अपघाती निधन झाल्यानंतर अपघात आहे की घातपात आहे असा संभ्रम महाराष्ट्राला पडलेला आहे. खास करून रोहित पवार यांनी त्या अपघातावर अनेक प्रश्नाची सरबती केली. पण रोहित पवार यांच्या प्रश्नाला उत्तर देणं किंवा त्यांच्या प्रश्नाची ढक्कल न घेणं हेच सरकारनं पसंत केलं. सरकार यंत्रणेही त्याची उत्तरं त्यांना दिली नाही किंवा महाराष्ट्राला दिली नाही. रोहित पवार यांनी FIR नोंदवायचा प्रयत्न केला. तो FIR महाराष्ट्रात घेतला गेला नाही. तो कर्नाटकात नोंदवला गेला. 0 FIR कर्नाटकात नोंदवला गेल्यानंतरही त्याचीही खिल्ली उडवण्यात आली. म्हणजे रोहित पवार अजित पवार यांच्या अपघातावर प्रश्न तयार करत असताना खुद्द अजित पवार यांच्या पक्षाचे काही नेते होते, प्रफुल्ल पटेल असतील, सुनील तटकरे असतील किंवा अन्य काही नेते असतील, हे मात्र तितका अग्राची भूमिका नाही प्रश्न मांडत नव्हते किंवा कोणीही तेव्हा प्रश्न निर्माण करत नव्हतं, प्रश्न विचारत नव्हतं. आणि तितक्या तीव्रतेनं खुद्द सुनीत्रा पवार असतील, जय पवार असतील किंवा पार्थ पवार असतील, हेही प्रश्न विचारताना मांडताना आपल्याला दिसत नव्हते. आज हे महाराष्ट्राला प्रश्नच आहे, अजितदादा पवार यांचा अपघात होता की घातपात होता. पण तेव्हाच काही शंका उपस्थित करण्यात आल्या की दुर्दैवी अपघात झाल्यानंतर अगदी तिसऱ्या दिवशी सुनीत्रा पवार यांना उपमुख्यमंत्री पदाची शपथ देण्याची घाई करण्यात आली. म्हणजे महाराष्ट्र अजितदादाच्या अपघाती निधनानंतर अश्रू ढाळत होता. अगदी दुःख ओलं होतं. इतक्या दुःखद प्रसंगी सुनीत्रा पवार यांना उपमुख्यमंत्रीपदाची शपथ देण्यात आली. तर इतकी घाई का करावी? इतकी काय त्याची निकड होती? असा प्रश्न महाराष्ट्राला पडला. आणि एकंदरीतच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटामध्ये सर्व काही अलबेल चाललेला आहे असं आता तरी दिसत नाही. आणि शेवटी पक्षाचे प्रमुख म्हणून, राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून सुनीत्रा पवार यांनाही नेमलं गेलं. हे सर्व सुरू असतानाच सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांच्यावर अनेक प्रकारचे प्रश्न उपस्थित केले गेले. त्यांच्यावर काही प्रत्यक्ष आरोपही झाले. त्या आरोपाला त्यांनी उत्तर तितकंसं समाधानकारक देण्याचा प्रयत्न केला नाही किंवा त्या आरोपाला त्यांनी दखल घेतली नाही असे आपण समजू. ज्या पद्धतीनं प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांनी निवडणूक आयोगाला एक पत्र दिलं आणि त्याच्यातून बरेचसे अधिकार त्यांनी स्वतःकडे घेतले होते. अनेक पक्षाचे सेलही त्यांनी कमी केले होते किंवा काढून रद्द केले होते. म्हणजे सुनीत्रा पवार यांच्यावर कुरघोडी करण्याचा प्रयत्न प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे करत होती की काय, असा प्रश्न महाराष्ट्राला पडतो आहे. राजकारणामध्ये महिला आरक्षण असल्यामुळं महिलांचाही वावर वाढलेला आहे आणि महिला सबल झाली पाहिजे, महिलांचा राजकारणामध्ये सक्रिय सहभाग वाढला पाहिजे असा प्रयत्न सर्वांचाच राहिलेला आहे आणि ते देशासाठी, समाजासाठी गरजेचा पण आहे. परंतु स्थानिक स्वराज्य संस्था असतील किंवा ग्रामपंचायत स्तरावर राजकारणातले स्त्रिया असतील, यांचे जे काही अधिकार असतात ते अधिकार त्यांचे पती, भाऊ किंवा वडील किंवा त्यांचे असे इतकं जवळचे नातेवाईक ते वापरत असतात आणि एक रबरी शिक्का म्हणूनच त्यांचा वापर केला जातो. अनेक सरपंच पती, ज्या सरपंच महिला आहेत त्यांचे पती स्वतः सरपंच म्हणून मिरवत असतात. अगदी त्या प्रशासनाच्या नाकावर टिचून ते मिरवत असतात. गावातही ते मिरवत असतात तरी कुणी आक्षेप घेत नाहीत. आणि त्या
महिला पदाधिकाऱ्याला एक रबरी शिक्का म्हणूनच ओळखलं जातं. तर तसंच तर सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांना वाटत होतं की काय, की सुनित्रा पवार यांचे अधिकार वापरून आपण कुरघोडी करू. पण सुनित्रा पवार यांनी दाखवून दिलं की मी रबरी शिक्का नाही, मी कोणत्याही निर्णयासाठी कुणावर अवलंबून राहू शकत नाही. राजकारणातले किती कठीण निर्णय असतील तर मी सक्षमपणे घेऊ शकते, हे त्यांनी दाखवून दिलं. आणि प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांनी जी काही कुरघोडी त्यांच्या पक्षांतर्गत करायचा प्रयत्न केला होता, त्या दोघांना त्यांनी ठोकरलं आणि हे सिद्ध करून दिलं की मी रबरी शिक्का नाही, तर मी सक्षम आहे. आणि असं जर कोणी प्रयत्न करत असेल तर त्यांना ठोकरायचं काम मी पुन्हा करू शकते. आणि त्यांनी त्यांचं अजित पवारच्या नंतर राजकारणामध्ये आपले नेतृत्व गुण दाखवून दिले आहेत, आपली निर्णय क्षमता दाखवून दिली आहे, असं मला वाटतं. तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करून मला कळवा. लाईक करा, शेअर करा. जर मला चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. धन्यवाद.